घरासमोरील माझी रांगोळी, माझं पूजेचं ताट, मी केलेली पूजा हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर हा छोटासा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा। आज आहे वटपौर्णिमा, तर आमच्या इथे वटपौर्णिमेची पूजा कशी केली जाते हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आमच्या इथे वटपौर्णिमेची पूजा हे आमच्या इथे जवळच अंबाबाई मंदिर आहे, त्या ठिकाणी वडाचं झाड आहे, तिथे भट असतात, ते आम्हाला जशी विधी सांगत जातात तशी आम्ही तिथे पूजा करतो। तर आम्ही कशी पूजा करतो हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला भेटणार आहे। तर हा व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसं आहे ते आम्हाला सांगा। मी पूजा करून आलेली आहे, आता मी तिकडचे व्हिडिओज आणि मग तिथे कशी पूजा केली जाते हे मी व्हिडिओ काढलेले आहेत, ते मी तुम्हाला आता दाखवते आहे, तर तुम्ही नक्की बघा। सर्वात प्रथम मी माझं पूजेचं ताट तयार करत आहे। आमच्याकडे ज्या पद्धती आहेत त्यानुसार माझं हे पूजेचं ताट तयार होत आहे। तर मी देवीची ओटीही भरणार, त्यासाठी मी इथे खरणार आणि मोगऱ्याचा गजराही घेतलेला। सुवासिनींना देण्यासाठी 5 फळ हे वडाच्या पानांमध्ये ठेवून इथे वाणही तयार केलेलं आहे मी। यानंतर तुम्हाला मी माझ्या घराजवळची रांगोळी आणि फुलांनी केलेली सजावटही दाखवते। खूप छान वाटते ना। आज मी हीच साडी नेसणार आहे, तर सुंदर अशी ही साडी मी नेसलेली आहे आणि मी खूप छान दिसते हे मला माहीतच आहे। चला तर आता आपण पूजेसाठी निघूया। आज माझ्यासोबत हे सुद्धा आहेत। खरं तर यांना कामामुळे माझ्यासोबत यायला कुठेही वेळ भेटत नाही तसा, पण ह्यांच्या हाताला लागला आहे आणि हे सुट्टीवर आहेत, त्यामुळे हे यावर्षी माझ्यासोबत आहेत। आमच्या लग्नाला तशी 3 वर्ष झाली आहेत। आता आम्ही श्री अंबाबाई देवीच्या मंदिरात जाणार आहोत, तिथे वडाचं झाड आहे, तिथे जाऊन आज पूजा करणार। आमच्या जवळ असणारं हे अंबाबाईचं मंदिर, ही जी रांग लागलेली आहे त्या ठिकाणी आहे वडाचं झाड। सर्वात प्रथम आम्ही तिथे जाऊन वडाची पूजा करणार आहोत। तिथेही स्वामींचं दर्शन आपल्याला होणार आहे आणि शंकराची पिंडी आहे। त्यानंतर मी बाहेर येऊन देवीची ओटी भरणार आहे। खूप शिस्तप्रिय अशी रांग होती, म्हणजे कुठेही गडबड नाही, काही नाही, व्यवस्थित असं आतमध्ये जाण्यासाठी जितकी पाहिजे तितकेच आतमधले सुहासिनींना बोलवत होते आणि इथे बसण्यासाठी सुंदर अशी व्यवस्थाही केलेली होती, म्हणजे कोणाला उभं राहून त्रासही होणार नाही आणि व्यवस्थित असे सगळे पूजा करू शकते। तर आता या ठिकाणी आपली पूजा चालू होत आहे। वडाच्या झाडाची पूजा का केली जाते हे प्रत्येक स्त्रीला माहिती आहे। आपण ही पूजा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या अखंड सौभाग्यासाठी, तसेच आपण ही पूजा आपल्याला 7 जन्मासाठी हाच पती मिळावा यासाठी आपण हे करतो। आपल्या हिंदू धर्मात ना वडाच्या झाडाचे खूप महत्त्व आहे आणि हे प्रत्येक स्त्रीला माहितीच आहे। वडाच्या झाडाजवळ ना भट बसतात आणि ते आपल्याला एक एक करून विधी सांगत जातात आणि त्यानुसार आपल्याला करायची असेल। तसं तर प्रत्येक स्त्रीला माहिती आहे की आपण कशा प्रकारे पूजा करावी, पण आपल्या जेव्हा भट सांगतात ना तेव्हा आपण व्यवस्थित अशा आपण एक एक करून करतो, कोणाची मागे पुढे होत नाही, धक्काबुक्की होत नाही, एकत्र अशी सर्वांची छान अशी पूजा होते, त्यामुळे खूप छान वाटतं। आता आमची इथे पूजा झालेली आहे। आता आम्ही नवऱ्याला 7 जन्म बांधून ठेवत आहोत, म्हणजे वडाला 7 फेऱ्या मारून घेत आहोत। आता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हे बघा ना, सगळे छान असे एकत्र होऊन असं मस्त राऊंड मारत आहे, म्हणजे कोण असं खाली बसलेलं नाही आहे, मध्येच नाही आहे, व्यवस्थित असे आपले 7 फेऱ्या होतात। तर तुमच्याकडे कशी पूजा केली जाते हे तुम्ही मला नक्की सांगा, म्हणजे मलाही समजेल की प्रत्येक ठिकाणी कशा प्रकारे पूजा होते। आता आपली इथे 7वी फेरी पूर्ण होत आहे। ती फेरी पूर्ण झाल्यावर आपण शंकराच्या पिंडीचे आणि स्वामींचेही दर्शन घेणार आहोत आणि मग आपण अंबाबाईचे म्हणजे देवीचेही दर्शन करायला जाणार आहोत। देवाला वाण ठेवायचा, नमस्कार करायचा, इकडे गुरुजी बसलेले वाण द्यायचं, दक्षिणा द्यायची, जरासा कुंकू लावायचं। वडाच्या झाडाच्या बाजूला शंकराची पिंडी आहे।
किती सुंदर असं शंकराचेही आपल्याला दर्शन झालेले आहे. तर आता ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता मी शंकराच्या पिंडीचंही पूजन करून घेते. यानंतर हे आपले स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ. आता मी स्वामी समर्थ महाराजांचेही दर्शन घेते. ह्या दिवशी तर आपल्याला स्वामींचेही दर्शन झाले. अजून आपल्याला काय पाहिजे, साक्षात आपल्याला स्वामींचेही दर्शन करता आले. म्हणजे एकाच मंदिरात येऊन आपल्याला सर्व देवांचं दर्शन या ठिकाणी घडून जाते. आता मी भटाच्या हातामध्ये वाण देऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आता मी देवीची ओटी भरण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. देवीची ओटी भरून देवीचे आशीर्वाद घेऊन आता मी देवीलाही एक वाण देणार आहे माझ्या सौभाग्यासाठी. देवीचे आशीर्वादही मला मिळाले. मंदिरातच मी माझ्या नवऱ्यालाही वाण दिलेले आहे आणि त्यांचेही आशीर्वाद घेतलेले आहेत. खूप छान वाटतं की ते माझ्यासोबत आहेत आणि कायम ते माझ्यासोबत असेच हसत खेळत राहू. माझी ही नणंद तर तुम्हाला आता खूप साऱ्या व्हिडिओमधून दिसलेलीच असेल. तर आम्ही दोघी आता एकमेकींना हळद कुंकू लावून एकमेकींना वाण देत आहे आणि मी माझ्या नंदेची आता मस्त अशी पाया पडून तिचेही आशीर्वाद घेणार आहे. माझी ही मोठी नणंद आहे ना, मग पाया तर पडलेच पाहिजे. आणि आज तर खरं तर लहान असो किंवा मोठे असो, प्रत्येकाचे आपण पाया पडायला पाहिजे. पूजा झाल्यावर आपल्याला 5 ते 7 जणींना हळद कुंकू लावून आपल्याला वाण द्यायचे असते. तर मंदिरातच आपल्याला इतक्या स्त्रिया मिळून जातात. तर आम्ही या ठिकाणी सगळ्यांना हळद कुंकू लावून वाण देतो. आम्ही फक्त 5 ते 7च नाही, खूप आम्हाला या ठिकाणी स्त्रिया मिळाल्या आणि आम्ही प्रत्येकाला वाण दिले. आता मी घरी येऊन देवाचेही आशीर्वाद घेत आहे. या आहेत म्हणजे सासूबाई. यांच्या पायाचं म्हणजे गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे या घरीच होत्या. तर मी यांना घरी आल्यावर हळद कुंकू लावून वाण देऊन त्यांचेही आशीर्वाद घेत आहे. इकडची पूजा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईकही करा. आपण नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा भेटूया. तोपर्यंत आता बाय बाय.